इतिहासात जसं महाराष्ट्र हे राज्य आहे तसं सगळ्यात श्रेष्ठ धर्म हिंदू धर्म आहे. सगळ्या जगात सगळ्या धर्मात. पण आपल्या लोकांना धर्मच काय कळतो? काय धर्म कळतो आपल्याला? गाजर काय कळत काय? व्हॉटवर मिशा फुटले नाही ना आला कोटो मी कोटरी पेता आपल्या धर्मात ए दरिद्री हलकट क्वालिटीचं नाही काय आपल्याला धर्म कळत? अरे आपल्या लोकांनी जेवढा आपला धर्म संपवला तेवढा कोणीच संपवला नाही. काय धर्म कळतो आपल्याला? एका मिनिटात धर्म सांगतो, जरा जड जाईल तुम्हाला. मी माझ्या आयुष्यात एकच खोडे महाराज, मी फक्त खरं बोलतो. मी त्याची फळं भोगितो, फळाची नाही आहे. जो उठन तो मला घोडाला येतो, पण मी खरं बोलतो. आता मी हे कॅमेरे फेमेरेवाल्यांना का बोलतो महाराज? हे युट्यूबला बिबला कीर्तन लाईव्ह करायला का देत नाही मी? लावू नये ह्या मताचं मी नाही, पण यांना कीर्तनच कळत नाही महाराज. हे यांना गाथा ज्ञानेश्वरी काहीच कळत नाही. हे नालायक काय करतात महाराज? घरी गेल्यावर त्याच्यातल्या वव्यान प्रमाण काढून टाकीत आणि अशी एखादी क्लिप टाकीत आहे काही आपल्या ठोकीत आहे, अशी नालायक आहे. पैसे हे कमी त्या आणि इज्जत आपली घाली त्या. यांचं वाटोळच होणार ध्यानात. आता आज जर कोणी क्लिप टाकली ना, तुला शपथ घेऊन सांगतो तू 3 दिवसाच्या पुढे राहत नाही. आता एवढं काचकावलं ना तरी एखादा झक मारल्याशिवाय राहणार नाही. खालून वायर जोडीन, पुढून जोडीन, भिकार आवलादीची लोक. आणि हे नालायक फुकाट नाही करत, यांना पैसे मिळतात महाराज. आणि हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. क्लिपा टाकण्यापासून सावध राहा. क्लिपांनी चांगली चांगली माणसं संपवली. विनोद आहे, विनोद आहे. कशाला ऑफिसमधल्या सिक्रेट गोष्टी बाहेर यायला पाहिजे? ऑफिसमध्ये अधिकारी आहे, वरचे वरिष्ठ अधिकारी आहे, त्यांचे निर्णय त्यांनी घ्यायचे असतात. हे नालायकांकडे बारीक मोबाईल, ते हेच कॅमेरे, हे बरोबर ऑफिसमधली माहिती बाहेर यायचं काय काम? हा विनोद नाही आहे. प्रत्येकाला व्यक्तिगत खाजगी जगण्याचा अधिकार आहेच. मग ऑफिसमधल्या गोपनीय गोष्टी बाहेर यायचं काय काम? आज चांगल्या चांगल्या माणसांची यांनी हवा काढून टाकली महाराज. हे भंगार आहेत हे लोक. पैसे हे कमी द्या. अरे क्लिपा टाकायच्या ना. डीएड बंद झालं, बीएड बंद झालं, 40% आमच्या तरुण पोरांवर आत्महत्येची पाळी आली. तुम्ही कधी क्लिप टाकली? टाकली कधी क्लिप? एका बापानं आईच्या गळ्यातले दागिने मोडून मुलगा शिकवला, त्याचा तुम्ही कधी विचार केला? केलाय विचार की एक मुलगा ग्रॅज्युएट करायला काय लागतं ना? एक काळ्या आईची सेवा करणाऱ्या थोत्रावाल्या शेतकऱ्याला विचारा. विचारा त्याला एक मुलगा ग्रॅज्युएट करायला काय लागतंय. आणि एका आईला 3 रंगाचं लुगडं नेसून दुसऱ्याच्या बांधावर काम करणाऱ्या आईला विचारा की एक मुलगा ग्रॅज्युएट करायला काय लागतंय. आज 40% ग्रॅज्युएट पोरांना नोकरीच नाही. तुम्ही कधी क्लिप टाकली? 42 वर्षाचे लोक झाले, त्यांना पेमेंट नाही. टाकली क्लिप? 3 महिने झाले एसटी ड्रायव्हरच्या घरात चूल पेटत नाही. टाकली क्लिप? 8 महिने झाले पोरांनी परीक्षा देऊन अजून त्यांना निकाल नाहीत. टाकली क्लिप तुम्ही? टाकली? अरे आमची शेतकऱ्याची बाई गुडघे इतक्या गवतात काम करते, तिचे डोळे सुजले, तिचा विचार करा. 8 दिवसापूर्वी 15 दिवसापूर्वी पाऊस झाला ना महाराज, तर ऊस तोडणाऱ्याच्या कुंपीमध्ये पाणी घुसलं व पाणी घुसलं. त्या बाईनं पाव खाऊन दिवस काढले, पण ऊस तोडला. तुम्ही कधी क्लिप टाकली? क्लिप 10वीची 500 रुपये फी भरायची म्हणून एक पोरगा शनिवार रविवार कामाला गेला तेव्हा 500 रुपये भरले. अशी मुलं नाहीत? त्याची कधी तुम्ही क्लिप टाकली? कीर्तनकार आमका बोलला का क्लिप टाकायची, दुसरा बोलला का क्लिप टाकायची. अरे सत्य गोष्टी कधीतरी एक वाक्य सांगा. अरे कुणीतरी सत्य बोलायला शिका आणि कुणीतरी सत्य स्वीकारायला शिका. सतस्तुती नकोय, सतस्तुती नकोय. कुठेतरी सत्य स्वीकारलंच पाहिजे. डीएड बंद झाल्यावर आमच्या पोरावर काय अवस्था आली तुम्ही विचार केलाय? पुढे सांगतो तुम्हाला. 40% विनानोंदाचे शिक्षक फुल पेमेंटच्या आत रिटायर आहेत. काय मत आहे तुमचं? 42 वर्षाच्या शिक्षकाला जर 2,500 रुपये पगार असेल तर त्याच्या जगण्याचं व्हॅल्युएशन काय? आणि असे नाहीत का बोला? 42 वर्ष वय झाले, त्यांना नोकरी लागायला 10 लाख रुपये भरले आणि त्याला 2,500 रुपये महिन्याला मिळतात. अरे त्याला अख्खं गाव सर म्हणताय. त्याला अपेक्षा नाही मी बायको करावी, त्याला अपेक्षा नाही मी बंगला बांधावा, त्याला अपेक्षा नाही मी 4 चाकी घ्यावी. अरे त्याचं जीवनच जर फुकाट गेलंय तर तो आयुष्यात बंगला बांधीलच खवा.
मुलगी लग्नाला आली, बापाला पगार नाही, असे चित्र आहेत का नाही बोला. समाज झोपलेला नाहीये, समाजानं झोपायचं सोंग घेतलाय आणि आम्ही समाजातले म्हणून तुम्हाला जाग केलं पाहिजे. तुमचं काय मत आहे? मी तुमचे तुम्हाला बोललं पाहिजे, तुम्ही आमचे निमे तरी ऐकलं पाहिजे. 80% दारुडे इंद्रिकरला शिवाय देते. 80% का बा आम्ही किती दारू पिऊ त्याच्या बापाचं काय जातं? माझ्या बापाचं काही जात नाही, पण तुम्ही तुमच्या बापाच्या अगोदर जाता हे वाईट आहे. माणसं विचार करत नाही. पोरांनो, मी स्वतः ग्रॅज्युएट आहे. नोकरी नसल्यावर गावात काय किंमत असते हे ज्याला नोकरी नाही त्याला विचारा. घरातला एक माणूस त्याच्याशी नीट बोलत नाही. आईनं मुलगा ग्रॅज्युएट झाल्यानंतर संध्याकाळी भाकरी करीत होती, पोरग पळत आलं ना, आईला म्हणलं आई मला इंटरव्ह्यूचा कॉल आला. इंटरव्ह्यूचा कॉल आलाय, आई मला इंटरव्ह्यूचा कॉल आला. आमच्या आईनं पिठाचा हात तसाच होता, पळत गेली आणि आईनं पोराचा गाल ओढला. आईचा गाल पोराच्या गालाला लागला. आईच्या डोळ्यातल्या पाण्याच्या धारा पोराच्या गालावरून खाली गाला आणि पोराचा गाल पिठाने भरला आणि आईनं टपकन मुका घेतला. आईच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा पडल्या, दुःखाच्या नाही, सुखाच्या, आनंदाच्या. आणि संध्याकाळी पोरग झोपायला गेल्यावर आई पोरगा झोपलाय का नाही पाहायला गेली तर त्याच्या पायाजवळची गोधडी त्यानं अंगावर घेतली नव्हती. आईनं ती गोधडी त्याच्या अंगावर टाकली. जवळ गेली तर त्याच्या डोळ्याची कण ओली झाली. आईनं ओळखलं माझं पोरग का रडतंय, तर त्याला इंटरव्ह्यूला जायला पैसे नाही. आणि आईनं कानातलं मोडलं, हो कानातलं मोडलं आणि सोनाराच्या काचेवर डोळ्याने वळणे अभिषेक झाला. आणि आई पोरग इंटरव्ह्यूला गेलं. काय प्रश्न विचारला तुम्ही त्याला? काय प्रश्न विचारला त्याला? एक, कुणाची चिठ्ठी आणली, कुणाचं काम करतोय, आणि 3 किती भरू शकतो. या तिन्ही प्रश्नांची आमच्या उत्तराकडे गरीबाकडे उत्तर नाहीत. पोरगा घरी आला, लहान पोरासारखा आईच्या कुशीत घुसून रडला. आईनं पाठ थपडली, सांगितलं रडू नको, अजून मी जिवंत आहे. तो पोरगा आत्महत्या का करणार नाही? अरे याची कधीतरी क्लिप टाकली तुम्ही? एज बार होऊन लोक सर्व्हिस मधून सस्पेंड झालेत पण पेमेंट नाहीत. कधी विचार केलाय तुम्ही? विचार केला? तुम्हाला फक्त प्रसिद्धी लागते. 13च केळं वाटले वाढदिवसाला, 13 केळं. तर इळभर टीव्हीला पट्टी चालली, फळे वाटप, फळे वाटप, फळे वाटप, फळे वाटप, प्रचंड फळे वाटप, प्रचंड फळे वाटप, प्रचंड 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 उचलले कसे? 3च रागा वाटल्या, 3 रागा. पण उबदार वस्त्रे वाटप आणि भिकारी झोपल्यावर काढून आणले याने का? असं काय? या जगातली सगळी माणसं फक्त प्रसिद्धीसाठी जिवंत आहे. आणि एक वाक्य ध्यानात ठेवा, क्लिपांनी प्रसिद्धी मिळत नाही, स्वतःच्या कर्तृत्वाने मिळावे लागते. वय 22च वर्ष होतं पण जगाची आई ठरले, वय 51च वर्ष होतं पण छत्रपती ठरले. त्यांना टीव्हीला पट्ट्या द्या, कॅमेरावाला बोलवान, स्माइल करा, हसान, पत्रकार परिषद घ्यावा लागली नाही. उलट सांग का, चंद्र सूर्य आहे तोपर्यंत ज्ञानेश्वरी असं नाही, ज्ञानेश्वरी आहे तोपर्यंत चंद्र सूर्य. आम्हाला आपलं तेवढ्या पुरतं तेवढं हे काय. आजपासून ध्यानात ठेवा, धर्म टिकवा. धर्माची पाले, धर्माची पाले, धर्माची पाले, धर्माची पाले, धर्माचे पाले, धर्माचे पाले, धर्माचे पाले. करने
बदनाम करण्यापेक्षा समाजाच्या हिताच्या क्लिपा टाका. 1.5 वर्ष झाले यांच्या हातात पेन नाही. 3 वर्ष टाकली का क्लिप. आता शाळा सुरू झाली तर पोरं सरांना म्हणते आता आम्हाला फळ्यावर नका शिकू, मोबाईल शिकू. यांची अवस्था ही झाली. ऑनलाईन शिकवा. कितीला तू त्याला काय माहिती कितीला तू कितीला रे काळ्या शर्टाला. 8वीला. तू 7वीला गेलता तरी नाही, डायरेक्ट 8वी. काही झालं तर पाटी ती पाटी आहे. वही ते वेल. ऑफलाईन ते ऑफलाईन आणि ऑनलाईन ते. आता काही कन्सेप्ट लोकांना फळ्यावर कळत नाही, मोबाईलवर कशा कळतील. आता तुम्ही सगळे शिकलेले. किती शिकले तुम्ही. BA. आता जर तुम्हाला 10वीच्या पोराला साइन कॉस टॅग शिकवायचं असेल, साइन 30 कॉस 30 टॅग 30, तुम्ही ऑनलाईन कसं शिकवणार. साइन आहे, कॉस आहे, टॅन आहे, केपलरचे रूल आहेत. बाय एक्सपेरिमेंट आहे. बाय एक्सपेरिमेंट तुम्ही काय शिकवणार. कॅलोफायटा वनस्पती आहे, ब्रायोफायटा वनस्पती आहे, टेरिडोफायटा वनस्पती आहे. अरे सायन्स इज ए सायन्स अँड गॉड इज ए गॉड. असं कुठं चालतं का ते. उगाच खरं बोलायचं नाही. कोणी पुढारी म्हणलं ना बैल गाभण, आपण म्हणायचं साहेब गाभण नाही, बैल जनला. हा मग बरोबर आहे. बैलाला गोरा झाला आणि त्याचं दूध तुम्हाला चहाला आणलं. आता एकदम बरोबर. असं कुठं चालतं का. सायन्स इज ए सायन्स. अरे ऑनलाईन ते ऑनलाईन आणि ऑफलाईन ते. बरं आता हे काय ऑनलाईन अभ्यास करणारी पोर आहेत की. हे शिक्षक डिलीट करतात आणि गेम खेळत बसत ते काय काय करतात. हे मॅडम डिलीट करतात, शिक्षक डिलीट करतात आणि मस्त गाणे ऐकत बसतात. ऑनलाईन क्लास. जे क्लास आणि क्लास. कितीला आहे तू. 11वी आर्ट. सायन्सला आहे तू. चेहरा सायन्स आहे. लगेच लक्ष द्या. काय उपयोग. काय उपयोग नाही त्यांचा. हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. यांना शिकू द्या. अभंगातला 2रा मुद्दा संपला. अभंगातला 3रा मुद्दा. आज गायक वादक कोणी जनमंडपवाले माईक सिस्टीवाले सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये तरुण मंडळी, भजनी मंडळी, हरिभक्त परायण कैलासवासी पुल्लिंगदादा टेडेकर सामाजिक सेवा प्रतिष्ठान आयोजित आमदार योगेश अण्णा टेडेकर यांच्या अभिष्टचिंतनाच्या गणे 23 ते 21 डिसेंबर समस्त कोंढा बुद्रुक ग्रामस्थ, भारतीय जनता पार्टी प्रभाग 41 कोंढा बुद्रुक येवडेवाडी, आमदार अशोकप्पा टेडेकर मित्रपरिवार, कार्यक्रमाचे आयोजक संयोजक नवनाथाबा काकडे, अतुलजी तरवडे यांच्या सहकार्याने आज येण्याचा योग. गायक वादक कोणी सगळ्या मंडळीला धन्यवाद. आजच्या कीर्तनाला सुरुवात. मग तुम्ही म्हणाला आतापर्यंत चाललं काय होतं. आतापर्यंतच फायनल झालंय. ज्ञानच देव, देवच ज्ञान आणि धर्म टिकला पाहिजे. आता पहिलं कौतुक करावं ते टिळेकर साहेबांचं की महामारीच्या काळामध्ये एवढा मोठा कार्यक्रम केला. दुसरं कौतुक करावं त्या परिवाराचं, त्यांच्या भक्त परिवाराचं. याचं कारण आहे मला, त्यांचे वडीलच वारकरी होते. पवित्र ते कुळ पावन तो देश, ते हरीचे दास धर्म घेते. आणि अजून त्याला पुरावा आहे, शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गमती. आई वडील वारकरी असल्यानंतर अपत्यामध्ये सात्विक गुण असणारच. आता हा राजकारण हा पिंड आहे, तिथे काही डोकं लावायचं काम नाही. पण मुळात पिंड वारकरी आहे आणि मग राजकारण आहे. आता राजकारण हा पिंड आहे, ते काही तो छंद आहे प्रत्येकाचा. कोण कसा पुरा करीन सांगतात नाही. ते आता ते काही घडू शकतं. तो PhDचा विषय, तो कीर्तनाचा विषय नाही. माणूस राजकारणात का करतो, इट इज डिपेंड्स अपॉन फिलॉसॉफिकल नॉलेज. ते त्याला बसावं लागेल. पण आपण टिळेकर साहेबांच्या बाबतीत एकच सांगू शकतो, शुद्ध बीजा पोटी फळे आणि त्यांच्या सगळ्या परिवाराला धन्यवाद. आता आपलं कीर्तन वाढदिवसानिमित्त कार्यक्रम ठेवला ना, आज शेवट ठेवला. आपलं कीर्तन वाढदिवसाला ठेवलं म्हणलं होत्या माणसाला 100 वर्ष ब्याव नाही. आपलं कीर्तन जर वाढदिवसाला ठेवलं तर माणूस 100 वर्ष जगतो. आपलं कीर्तन जर वास्तुशांतीला ठेवलं तर वर्षात 2रा बांगला होतो. आणि आपलं कीर्तन जर दुकानच्या उद्घाटनाला ठेवलं तर वर्षात 2रं दुकान होतं. आणि आपलं कीर्तन जर लग्नाला ठेवलं, बाकीचे विचार घरी गेल्या. लग्न ज्यांचे राहिले ते राहिलेच रे. रेंज गेली काहींची, रेंज काहींचा तर डिस्प्लेच गेला, चित्रच दिसणार.
लग्न न झालेल्यांना आता एकच पर्याय, मामाचा आधार. तुझ्या मामाला मुलगी आहे का रे? ए बरे ए ए फडकं खाली कर तोंडाचं रे. तुझ्या मामाला मुलगी आहे का? नाही आहे. किती आहे? एकच. आपल्याला एकच लागत आहे. आणि तुझ्या मामाला नाही. तू झाला गोसाई. तो म्हणतो माझ्या मामाचंच लगीन नाही झालं. आता मामाच मोकळा हिंडतोय, त्याला आपण काय? मामाच डीजे पुढे. एक विनोदाचा भाग सोडा. अभिष्ट चिंतनाला 100वा पहिलं कौतुक करावं. सगळ्या रंगाचे कार्यक्रम ठेवले. कीर्तन झालं, बरेचसे कार्यक्रम झाले. हा ऑर्केस्ट्रा नाही झाला. नाही ऑर्केस्ट्रा याच्यात नाही ना काही. हा हा जाऊ दे झाले ते झाले. आपला VIP कार्यक्रम आहे. हा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हा कार्यक्रम झाल्यावर कार्यक्रम संपणार नाही. म्हणून सगळ्या मंडळीला धन्यवाद. त्यांचा 100वा सुद्धा आपल्याकडून हो. त्यांच्या मित्र परिवाराला उदंड आयुष्य लाभो ईश्वर त्यांनी प्रार्थना. अभंगाला सुरुवात. आता थोडं टच मध्ये राहायचं, पटापटा बोलत जायचं. ज्ञानोबा झालं, वैराग्य तुकोबा झालं, आणि भक्ती नामदेवराया झालं. आणि आज कीर्तनाला पाणी आलडाय मी पाणी प्याल तुम्ही काय न्याय. म्हणजे बंगलेवाल्याला घरकुल, भिकारी झोपडीतच. पाणी वाटत. मी 3 कीर्तन होईपर्यंत पाणी पित नाही. मी कधी तर 3 ते 5, 6 ते 8, 9 ते 11 3 काढलं पाणी पितो. भजनच करायचं म्हणजे त्याला थोडाफार त्रास काढले ना. पाणी जागेवर पाहिजे. परमार्थ लोकांनी मानावं म्हणून करायचं नाही, आपली मस्ती जिरवायला करायचं. आता हे सकाळपासून 3रं आहे, तरी तुमच्यापेक्षा फ्रेश आहे. 3रं आहे सकाळपासून, आणि तुम्ही पहा कसे बसेले. तुम्हाला काही घरून दम देऊन पाठविले का? हा ज्ञानोबा इथं होतो. सोडं पुढं सरकायचं अभंगाच्या आणि टच लावून देतो. 2-3 मुद्दे VIP आहेत. ज्ञानोबा, वैराग्य तुकोबा आणि भक्ती नामदेवराया. आज कीर्तनाला घेतलेला अभंग नामदेवरायांचा आहे. आज आपण टिळेकर साहेबांच्या अभिष्ट चिंतनाला सुशिक्षित लोकांना एक वाक्य सांगू शकतो, म्हणजे इच्छितो. पटलं तर बघा. हा महाराष्ट्र छत्रपतीचा आहे. हा महाराष्ट्र तुकोबाचा ज्ञानोबाचा आहे. जर सगळ्या सुशिक्षितांना धर्म कळाला असता तर महाराष्ट्रातल्या छत्रपतीच्या महाराष्ट्राला वृद्धाश्रम हा डाग लागला नसता. पाया पडून सांगतो, आज एका चांगल्या वारकऱ्याच्या वडिलांचा मुलं चिरंजीव येते आणि आमदार आहेत ते. पाया पडून सांगतो, टिळेकर साहेबांच्या अभिष्ट चिंतनाला पाया पडतो. तुमच्या महाराष्ट्राच्या मातीला लागलेला वृद्धाश्रम डाग धुवून काढा. तुमचं काय मत आहे? महाराष्ट्रात अनाथ आश्रम जरूर असावा. 4 महिन्यापूर्वी काही मुलांनी आईबाप गमावले, त्यांना मदत करणं काम आहे. 4 महिन्यापूर्वी कोरोनानं काही मुलं, आईचे वडील, मुलाचे आई वडील गेले, त्यांना सांभाळणं काम आहे. काही वडिलांची मुलं गेली, त्यांना सांभाळणं काम आहे. पण ज्यांच्या मुलाला आणि सुनाला पगार आहे, त्यांना वृद्धाश्रमात सांभाळायचं काय काम आहे? आणि वृद्धाश्रमात शेतकऱ्याचा बाप नाही. अजून वृद्धाश्रमात गरीबाचा बाप नाही. ज्यांच्या कुत्र्याला बिस्किट आहेत त्यांचेच बाप वृद्धाश्रमात. यावर तुमचं मत काय? पाया पडून सांगतो, आजचा जर एवढा मोठा 7 दिवसाचा सोहळा आपण केलाय, बंगल्यात झोपवायचं नाही तर जिऱ्यात झोपवा. गोदडी द्यायची नसेल तर पोतं द्या. ताजी भाकर द्यायची नसेल तर शिळी भाकर द्या. पण आजपासून पाया पडून सांगतो, आई बापांना त्यांच्या नातवापासून दूर करू नका. हो, नातवापासून दूर करू नका. याच वाढदिवसाच्या लाख शुभेच्छा. आईला भाकर नका देऊ आणि आयांवर भाषण तर अजिबात करू नका. या भाषणानेच देशाचं वाटोळं. प्राध्यापकाचं आईवर व्याख्यान कॉलेजमध्ये रडवली विद्यार्थी, त्याने रडवली आणि त्याच्या आई वृद्धाश्रमात. आणि इतका सुंदर बोलला आईवर तो, लोक म्हणली बस काय माणूस आहे. टाय हळूहळू बोलला, कोट बीट घालला, टाय हळूहळू बोलला. अशी असते आई कुठे?
कुठे वृद्धाश्रमात. आयानं आमच्या 80% कीर्तनकारांनी हेच केलं. मला रोज उठून आई बापावर बोलायचं. अर्धा तास आई ना अर्धा तास बाप. हा, आणि अर्धा तास ज्यानं तारीख घेतली त्याची लाल करायची. संपलं कीर्तन. आणि कीर्तन ऐकायला हे बाया माणसं, यांना काय कळत. यांनी लगेच डोळ्याला पाणी ना हात पदर लावायचं. भया काय आईची माहिती सांगितली बाई. मैं तर खळखळा डोळ्यात पाणी आलं. बया 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 बया. अगं याडपाटा, त्यानं दुसऱ्याची आई सांगितली, त्याची आई नाही सांगितली त्यानं. त्याची आई त्यानं 3 वेळा लाईट बंद करून हाणली. तुला काय माहिती. कोण कोणचा विचार करतं. महिला मंडळ 14 वर्ष राम वनवासाला गेला. महिला मंडळ 14 वर्ष राम वनवासाला गेला. तर सीता घेऊन गेला. इथं राम 14 दिवस क्वारंटाईन झाला. सीतेनं डोकून नाही पाहिला रे, डोकून नाही पाहिला. उलटी लांब काठी घेऊन भाकर लुटली. घे घे घे. राम त्या खोलीत, सीता ह्या खोलीत. आणि खिडकीतून डोकून पाहती. झोपलाय का झोपलाय. झोपू दे झोपू दे. त्याच्या कर्माची फळं भोगितोय. झोपू दे. आणि हाच तिला स्कूटीवर बसून म्हणायचा, इश्क ही मेरी जिंदगी है, फूल है गुलाब का. एवढं बारीक असेल देतो. सूर्यफूल दे ना बाबा, सूर्य. अरे काच प्रेमन काच काय आलंय. खिस्सा करे में जग सत्य है. किस्सा रिकामा जग खलास. अंगातली ताकद संपली, जगातलं भांडवल संपलं. काची प्रियशीन काच काय. घड्याळ गाण ठेवलं, प्रेयशी घेऊन फिरायला निघलं. पेट्रोल टाकलं गाडीला आणि येड्या बाबडीत का पाहणीत बसले. बाबळ येडी आणि हे येडे. आणि ती पोरगी त्याला म्हणायची, तू माझ्या डोळ्यात पाय, तू माझं हृदय फाडून पाय. तो म्हणला मी पॉझिटिव्ह येते ना. बाबळीतच सोडून दिला. का असं का. अरे लव इज ए बनियन, मनी इज ए लव, मनी इज ए लाइफ अँड लाइफ इज ए मनी. नो मनी नो लव इन द वर्ल्ड. अंडरलाईन दिस सेंटेन्स अँड नोट इट डाऊन. आणि प्रेम करणारी अडपट लिहून ठेवा. हे हृदय इतकं हलकट नाही की त्याच्यावर कोणी प्रेम करावं. हे हृदय इतकं हलकट नाही का त्याच्यावर कोणी प्रेम करावं. आणि आपण इतके नादान नाही का एवढं सुंदर हृदय कुणालाही द्यावं. अरे प्रेम करायचंय का मग करा ना. विठाल आहे विठाल. काही काही लोक म्हणत्या पुरी इंदुरीकरला शिवाय देत्या का. मग आम्ही प्रेम करू नाही तर काय करू. इंदुरीकरला काय करायचं. प्यार क्या चीज है इंदुरीकर को क्या मालूम है. प्यार तो अंधा होता है, इंदुरीकर ने तो प्यार किया ही नहीं. फिर मारो झक. चांगल्या घराण्यातून पोळी पडून गेल्या तर कांदे लावायच्या टोळीच्या मुकादम झाल्यात. काय हा विनोद. ज्ञानच द्यावे इथे आपण. तुम्ही काय काळजी करायची नाही. मग टिळेकर साहेबांच्या अभिष्टचिंतनाला त्यांच्या सहकार्यानं सगळ्यांना पहिलं सूचना, फक्त आईबापाची सेवा करा. यात काही शंका नाही. आणि हे मान्यच करावं लागेल. आयनवर कविता करायच्या, कादंबऱ्या करायच्या, पुस्तकं लिहायची. ते काय ते तुमचं तुम्ही तिकडे जाग मारा. आईबापांना प्रसिद्धी देऊ नका. आईबाप हसत ठेवायला शिका. मी तर ह्या विचाराचा माणूस आहे. ज्या घरात आईबापाची सेवा होते त्या घरात तुळशीला पाणी नाही घातलं तरी चालतं. आणि आजच्या अभिष्टचिंतनातला VIP मुद्दा एवढाच आहे. काय मत आहे तुमचं. मान्यच करावं लागेल. अभंगातल्या दुसऱ्या मुद्द्याला सुरुवात करायची. आज गायक वादक जनमंडपाने सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये टिळेकर साहेबांच्या त्यांच्या प्रेम करणाऱ्या सगळ्या मंडळीला धन्यवाद. आणि आज कीर्तनाला घेतलेला अभंग नामदेवरायांचा एक. नामदेवराय कोण एका मिनिटात फक्त फास्टमध्ये ऐका. देव बोलला नामदेव महाराज, देव हसला नामदेव महाराज, देव दूध प्याला नामदेव महाराज, देव कीर्तनात नाचला नामदेव महाराज, कीर्तनात देव नाचला यात काय नवल, मंदिरात फिरलं नामदेव महाराज, आणि दगडाला हात लावला तर परीत झाला नामदेव महाराज, आणि कीर्तनात मेलेली गाय जिवंत झाली नामदेव महाराज. देव बोलला.
नामदेव महाराज. देव हसला, नामदेव महाराज. देव कीर्तनात नाचला, नामदेव महाराज. अरे कीर्तनात मंदिरच फिरलं, नामदेव महाराज. आणि आज कीर्तनाला घेतलेला अभंग नामदेव महाराजांचा आहे. अभंगातला दुसरा मुद्दा संपला. अभंगातला तिसरा मुद्दा. आजचा अभंग कडवे दोनच आहेत आणि येड्याचा सुद्धा पाठ आहे. घालील लोटांगण वंदीन चरण. पण एकही माणूस हा अभंग शुद्धीओ म्हणत नाही, कारण हा अभंग झाल्यावर प्रसाद राहतो. घालील लोटांगण वंदीन चरण, दुसऱ्याच्या चपला डोळ्यानं पाहिनं रूप तुझे. पखवाद्या हा अभंग म्हणतो पीठ काढताना, गायक हा अभंग म्हणतो चाल म्हणताना, कीर्तनकार हा अभंग म्हणतो कीर्तन सोडताना, कंबर सोडताना. पण पाया पडून सांगतो, याच्यात अभंगाला कडवे दोन पण भक्ती आहेत सहा. एक घालील लोटांगण, दोन वंदीन चरण, तीन प्रेमे आलिंगन, चार आनंदे पुशीन, पाच भावे ओवाळीन नामा म्हणे. एवढ्या पूजा आहेत. सगळ्या मंडळीला धन्यवाद. कीर्तनाला सुरुवात. पैसा संपत्ती मान मिळवायचा असेल तर नम्र व्हा. नम्र व्हा. माझा टेलपणा चालत नाही. मोटरसायकलवर चालला, कुत्र्याला थांबतो. कुत्र्याला ते कुत्र म्हणलं अजून मागच्या जन्माची खुन्नस धरली. मोटरसायकलवर चालला का पोरीला पाहिला का बोकड्याचा आवाज काढतो म्हाताऱ्या. आणि आज भांडणांची कारण काय आहेत महाराज? आज काय कारण आहेत भांडणाची? लाईट का दिली म्हणून भांडण, हॉर्न का वाजवला म्हणून भांडण, साईड का दिली नाही म्हणून भांडण, नवरा बायकोचं जमत नाही म्हणून घटस्फोट. ह्या गोष्टी का घडतात? भावाभावाची मारामारी का? आता एखाद्याला म्हणलं तुला कीर्तन संपल्यावर 2-3 लाख देतो इंदुरीकर भोकस, मुकशीन तो. इंदुरीकर भोकसायला काय लागत? भोकसणं सोपं आहे, पण ते 3 लाख तू खर्चणार कवा? तू राहणार जेलमध्ये, मग ते 3 लाख काय 10 वेळा वापरतो? काय वाईट वागण्यात मजा? आज मारामाऱ्या करण्यात मजा नाही आहे. आज भांडण. मोटरसायकलनं हॉर्न वाजवला, गर्दी आहे, हॉर्न वाजवणं साहजिकच आहे. लाईट दिली का? आपली गाडी भरलेली आहे, बॅलन्स जाण्याची शक्यता आहे, लाईट देणं गरजेचं आहे. कुठेतरी समजून घेऊन नम्र वागा. काय मारामारी? हॉर्न का वाजवला? मारामारी. कॉलेज सुटलं, 2-4 पोरी चालल्या, 2-4 सांड मागून आले, भंगार. त्यातलं एक पोरग त्या पोरीला पाहिल्यावर म्हणतो, अरे 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 चंद्र तर दिवसा निघला. त्याला ती पोरगी चंद्रवाणी दिसली. चंद्र तर दिवसा निघाला. ती पोरगी नंगाट होती. तिच्या पायी 2-4 पोरांनी भाषा गेलं होते. ती डिरिंगात पोरगी. ती म्हणली, अरे 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 चंद्र तर दिवसा निघाला, पण घोबडाला दिवसा दिसलं कसं? हा म्हणला घुबाडत म्हणली ना, चला मंजूळ ध्वनी तर कानावर पडला. काय? अरे नम्र व्हा आणि वाक्य लिहून ठेवा. ज्या झाडाला जास्त फळं येतात ती झाडं वागतात, आणि जी झाडं वागतात तीच झाडं टिकतात. जी झाडं वागतात तीच टिकतात. एवढे आमदार झाले, एवढे खासदार झाले, मंत्री किती झाले, सचिव किती झाले, मंत्रालयाच्या गेट मधला शिपाई अजून तोच आहे. का? ते वाकत आहे. हो हे वाकत नाही. वाका हे बऱ्या वाकला का टिकला. आणि टिळेकर साहेबांच्या बाबतीत एकच सांगतो, जी दगड घाव सण करतात तीच दगड मूर्तीला कामा येतात. जी दगड घाव सण करीत नाही ती दगड कोण कुठं वापरील सांगता येत नाही. कोण बांधाला वापरीत, कोण देव बनवायला वापरीत, तो कोण घाई घाई नाही पाणी मिळालं. जी दगड घाव सण करतात तीच दगड मूर्तीला वापरतात. पुढचं वाक्य लिहून ठेवा. जी माणसं स्वतःसाठी जगतात ती जिवंत असून मेलेली असतात, ती दुसऱ्यासाठी जगतात ती कधी मरत नसतात. वाकायला शिका, वाकणं शिका. वाका माझा ठेवानी करू नका. शाहरुख खानचा भांग पाडित होतो.
त्याच्या कुत्र्याला बिस्किट येतोय अंडरपॅन्टला वय गुचिड्या झाल्या खाजी धिंडत होतून त्याचा भांग. अरे किती संस्कृती आहे उद्या. हिंदू संस्कृती सारखी तोड संस्कृती नाही. आपण शाहरुख खानचा भांग पालायचा. चित्रपटातल्या नटीनं कपडे घातले, आमच्या पोरीनं सुरू. नाद लागला आम्हाला क्लिपांचा नाद. कशाचा आहे नाद? पखवाद्यानं थोडी टुकटुक केली, क्लिप. शिडीला बकरू झालं, क्लिप. मोठा माणूस लगविला थांबला, क्लिप. गायकानं हे केलं, क्लिप. म्हातारे तर पारी आडेवाणी करायला लागले. म्हातारी बघला धरीत गेले ते दिवस, राहिले ते आठवणी. अरे मग दुसरी कर अशी येडेवाणी काय करतो तू, क्लिप का करतो? आणि 80% व्हॉट्सअप आणि फेसबुक पोरीने लावून धरलंय मूर्खासारखं. मेकअप करायचा, नदवीत घालायची, हिंदी गाण्याचं कडवं लावायचं. काही काही पोरी तर पॅन्ट शर्ट घालतात, टी शर्ट घालतीन, पिस्तूल घेती जात्रातला, ते टिकल्या वाजवायचा. याद राखा. पालीनं उडी हाणली तर हिची दात खेळ बसली, पिस्तूल घेत. फक्त पाल उडाली आणि पिस्तूल घेत. अरे क्लिप टाकायच्याच असतील तर ज्ञानेश्वरीच्या आणि गाथ्याच्या टाका. टाका छत्रपतीच्या पराक्रमाच्या. उगाच आपलं काही ते कुणीकडून केसन, कुणीकडून काय त्या चड्ड्या आणल्या. तर चड्डी तर इतक्या बेकार आल्यात आता. धोतर गेलं पायजामा आला, पायजामा गेला जीन आली, जीन गेली बरमुडा आली, बरमुडा गेली. आता कोणती आली रे बाबा? आता पॅन्ट कोणती आली? आरमानी. अरे आरमानी, खाली फिट वर मोकळी. इकडं फिट इकडं मोकळी. मग इकडं मोकळी ठेवण्यापेक्षा नेस होतच का आला इथून खालीच नेस. काय कपडे काय तऱ्हा. काही काहींनी कोटीचे बंगले बांधलेत आणि 30-30 लाखाचे बाथरूम केलेत घरात. हाऊत केलाय, स्विमिंग टँक, 9 बादल्या पाणी त्याच्यात. पण होय उताना होय पालथा, होय उताना होय पालथा. तेच हौदात उडी हाणतो. नेमका मोकळा झाला, लाईट गेली. इकून भिजला का इकडं कोळला, होय पालथा. अरे अरे बाथरूम किती मोठ्या बांधा. शेवटची आंघोळ अंगणातच. शेवटची आंघोळ मोकळ्या मैदानात, ग्राउंड मध्ये. अनारे बाहेर भांबवली लोक. एक जण दारू प्यायला लगवीला बसलं, वाकलं, खाली बसून लगवी गेली. त्यानं सरळच होईना तो. लोक म्हणले ओमिक्रॉन आला का काय आला, काय झालं काय. गाय डॉक्टरकडे नेलं. डॉक्टर म्हणले काही नाही झालं. त्यानं घाई पायजाम्याच्या बटनात शर्टाचं बटन घातलं. एका सुईच्या क्वालिटी आहेत का महाराज. एक दारू प्यायला स्टँडवर आलं आणि एसटी आली. त्याने एसटीत मागून चढायचं ना, पुढं चढलं. ते ड्रायव्हर शेजारी बसलं. ते बॅटरीचं बॉक्स राहतं ना, गिअर बॉक्स शेजारी, त्याच्यावर बसलं. नुसतं ड्रायव्हर का पाहायचं. गाडी चालू झाली, गाडी गेली, ते गेलं. 50-60 किलोमीटर गाडी गेली आणि ड्रायव्हर कंडक्टर लगविला उतरले चहाला. हे बसूनच राहिलं, उतरलं नाही. ड्रायव्हर कंडक्टर चहा पिऊन आले. कंडक्टरने बेल मारली. ड्रायव्हरला गाडीच चालू होईना. ती गिअर सापडीत होतं. त्याला गिअरच सापडा. हा त्या ड्रायव्हरला म्हणला काय सापडून राहिले तुम्ही? म्हणजे गिअर. गिअर आहे का? हा गिअर आहे का? हा मी सकाळपासून पाहतोय तुम्ही त्याला पुढे ने माग आण, पुढे ने माग आण. मला वाटलं तुम्हाला उपसना मिळे का, खसक्यात काढून टाकला. घ्या गिअर. तुम्हाला दुपार भर निघालं. मी चहा पे पोत उपासला. घ्या गिअर. काय क्वालिटी आहेत का काय यांचा उपयोग आहे बाबा. नम्र व्हा. उसाचा ट्रॅक्टर भरून आला. 2-3 बेवडे चालले रस्त्यानं, भंगार क्वालिटीचे. त्या ट्रॅक्टरनं हॉर्न वाजवला.
आता का हॉर्न वाजवणं त्याचं काम आहे, तो भरलेला आहे. हे पेल होते. उभा कर. हॉर्न का वाजवला? तो म्हणलं तुम्ही आडवे आले, वाजवला. खाली उतार. पेल होते. ह्याने ठेवून दिली त्याच्या एक. आता तो ट्रॅक्टरवर होता, तो काय कच्चा होता. टामी घेऊन उतरला. टामी गजलो खंडी एक एकच हल्ला. आउट. आणि निघून गेला. यांची पहाटी उतरली. म्हणले गुडघेच नाही राहिले रे. मग आता गुडघाच वाका. मग नम्र व्हा ना. काय त्याच्यातला फरक पडला? ज्वारीचं ताट दोन प्रकारचे वाढतं. काही दाणे सरळ असतात कणीस, आणि काहींना आकडा असतो. ज्यांना आकडा असतो त्यांना चिमण्या कमी खातात. जे अशा असतात दाणेच नाही. नम्र झाला भूता तेरे कोणी रे आनंदा तेरी कुटी रे आनंदा तेरे कोणी रे आनंदा नम्र झाला भूता तेरे कोणी रे आनंदा तेरे कोणी रे आनंदा. एक एक शब्द शिकायचा आहे. माझाटल्या वाणी करू नका. काय होते? काय होत? गपचीप राह. काय होईल? गपचीप राह. काही होत नाही. काय माणसं म्हणतात नाही माळ घातल्यानं काय होईल? घालू नको. घालू नको, पण माळकऱ्यांबद्दल भुकू नको. नको घालू. नम्र व्हा. प्रार्थना करीत. सकाळी उठले ना देवाकडं, देवाकडं उठल्याबरोबर हाताचं दर्शन घेता सगळे. आजपासून कराग्रे वसते लक्ष्मी करमुले सरस्वती. हाताचं दर्शन घ्या. 2 उठल्याबरोबर जमिनीचं दर्शन घ्या. समुद्र वसने देवी. आणि देवळात जर कधी गेले तर देवाचं तोंड पाहत बसू नका. देवळात तर जात नाही आपण, पण देवापुढे हात जोडून देवाला सांगा, देवा ए देवा, बोरं खायला आला, पोहे खायला आला, कन्या खायला आला, भिंत ओढायला आला, बाळात पण करायला आला. मग एकदा माझ्या चमड्याच्या हृदयात तो आहे ना, फक्त जागा होऊन मला मला अनुभव दे ना. शबरीची बोरं खायला आला, विदुर काकाच्या कन्या खायला आला, बाळंतपण करायला गेला. मग माझ्याकडे ये ना. कभी कभी मेरे दिल में ख्याल आता है को तुझको बना दिया गया है हमारे लिए. हे गाणं शेमड्या पोरीसाठी नाही म्हणायचं, हे आपला बाप पांडुरंगासाठी म्हणायचं. आणि त्याला सांगायचं ना, अरे शबरीचे बोरे खाले, सुदाम्याचे पोहे खाले, विदुर काकाच्या कन्या खाल्या, चोकोबाची ढोरं वडली, सावत्या माण्याला भाजी काढू लागला, जनाबाईला दळू लागला, कबीराला शेले विणू लागला, ज्ञानोबाला भिंत ओढू लागला. मग ये ना. कभी कभी मेरे दिल में ख्याल आता है को तुझको बना दिया गया है हमारे लिए. आणि तू जर माझ्या हृदयात आला तर ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे, तोड़ेंगे दम मगर तेरा साथ ना छोड़ेंगे. देवा ये माझ्या हृदयात, जो वादा किया हो निभाना पड़ेगा. हे दिले सोडून हाताला धरल्या. मग कुठं धरतो? बरं नको धरू हाताला, दुसरी जागा कुठे? काय गाणे काढतात लोक. हाताला धरल्या मग कुठे? अरे आपण लहान असतो
गाणं होतं, मामा मोठा तालेवार रेशीम घेईल 1000 वार, मामाची बायको सुगरण रोज रोज पोळी शिकरण, झुक 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 अगील गाड दोरांच्या रेषा हवेत काढ, पळती झाडे पाहूया मामाच्या गावाला जाऊया, जाऊया मामाच्या गावाला जाऊया. मामा मोठा तालेवार रेशीम घेईल 1000 वार, मामाची बायको सुगरण रोज रोज पोळी झुक 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 अगील गाड दोरांच्या रेषा हवेत काढ, पळती झाडे पाहूया मामाच्या गावाला जाऊया, जाऊया मामाच्या गावाला. आता मामाची इकडं राहायला आलाय. आता काय मामाची इकडं राहिला, आता कुठं जातो? आता जायचं काही कारण नाही. गाणे तसे होते, निमोनीच्या झाडा, काय मजा असायची त्याकडे. ए नम्र व्हा आणि सांगा देवाला, पिते दूध डोळे मिटूने टाळी जात मांजराचे, मने चोरट्याच्या कारे पिते चांदना, ओ जडावल्या नाही कंपका उघडदार देवात, उघडदार देवा, उघडदार देवात, उघडदार देवा, देहाची डोरी भक्तिदान ठेवा, देहाची डोरी भक्तिदान ठेवा, उघडदार देवात, उघडदार देवा, उघडदार देवात, उघडदार देवा. आकाशी वगैरे आकाशी वगैरे सोन्याचा पिंजरा, सोन्याचा पिंजरा, घटाघटाचे रूप आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे, तुझ्या नाते कोणाला कळे, मुखी कुणाच्या पडते लोणी, गुणामुखी अगंधा. तू मेरा कुंभार विठ्ठला, तू मेरा कुंभार, फिरत्या जागावरती नेती आपलीला विठ्ठला, तू मेरा कुंभार विठ्ठला, तू मेरा कुंभार. जीवनाचे सार घ्यावे तारुणी सत्वर, जगी जीवनाले सार घ्यावे तारुणी सत्वर, कैसे जात कर्म तैसे फळ देतो, कैसे जात कर्म तैसे फळ देतो. छत्रपती शिवाजी महाराज की पार्वत्या पत्या हर हर. झाला वाढदिवस तरी काही दरिद्री शिवाजी महाराज की काय मुळ्यात दुखत. एक वाक्य सांगा, तुम्ही कधीच एकत्र येऊ नका, पण धर्मासाठी एकत्र आल्याशिवाय राहू नका. कधीच येऊ नका, पण धर्म टिकवा. आणि धर्म टिकवणं काळाची गरज आहे. आपल्या लोकांनी धर्माचा खेळ केला, खेळ. संत तुकाराम पोल्ट्री फार्म, किती नालायक लोक आहेत आपली. माऊली धाबा, ज्ञानोबा रस्सा येत होते. आजपासून पाया पडून सांगतो, शुरांची संतांची नावं टपऱ्या टपऱ्याला नको. त्यानं संसाराची राख केली तेव्हा धर्म उभा राहिला. आई वडिलांचा बळी दिला तेव्हा ज्ञानेश्वरी तयार झाली. एका आईनं पिंपळाच्या पानाला 1.25 लाख प्रदक्षिणा मारल्या, महाराज 1.25 लाख, तेव्हा ज्ञानोबाचा जन्म झाला. आपला धर्म फुकाट नाही झाला. आपला धर्म गलासाला गलास लावून चकना खाऊन तयार नाही झाला. आपला धर्म कसा तयार झाला ऐका. माझे पती निघून गेल्यानंतर ते परत यावे म्हणून आईनं पिंपळाला 1.25 लाख प्रदक्षिणा आळंदीत मारल्या.
आणि हळदीत पुनरक्षाला मारलेला महाराज पती परत आला. मग भागवत धर्माचा पाया ज्ञानदेव जन्माला आला. आई वडिलांचा बळी दिलाय तेव्हा ज्ञानेश्वरी लिहिली. स्वतःच्या बोटातलं रक्त दिलंय तेव्हा स्वराज्य दिलाय. आपला धर्म काय असा थोबाडात गोवा ठेवायचा आणि डीजे पुढे नाचायचं म्हणजे धर्म. पुरुषांपेक्षा महिलांनी जास्त लग्नात नाचायचं का? वा व्यक्ती स्वतंत्र आहे. एक बाईला मी म्हणला हो तुम्ही लग्नात नाचायचं का नव्हती? ती म्हणली मीराबाई नाही नाचली का? काय माहिती अक्कलच बंद झाली आता मीराबाई कुठं? ही उरफाट्या मेंदूची कुठं? मीराबाई विष पेली, तू काय पिती? पिऊन पाय घरी गेलो. अरे धर्म संस्कृती काय असावा का नाही माणसाला? पैसे जरी झालं तर कशातही घालायचा. आज आपल्याच लोकांनी आपला धर्म संपवलाय. आयांनी लग्नात नाचायचं, मुलींनी लग्नात नाचायचं, पुरीच्या आईनं नाचायचं, नवरीनं नाचायचं आणि याला मॉडिफाईड म्हणायचं. मॉडिफाईड आणि 1.5 महिन्यात घटस्फोट का? चुकीचं झालं ते. आणि ते शक्य नाही. आणि त्यांचं माझं जमणं आता तरी मी 5 लाख घेऊन आय डू सेकंड मॅरेज. काय धर्माला वाटोळ झालंय मला. एका मावळ्याने संसाराची राख केली आणि जीवाचं बलिदान केलं तेव्हा हिंदू धर्म तयार झाला. स्वतःच्या बोटातलं रक्त देणारे सावधान शब्द ऐकल्याबरोबर पळून गेले ते. 12 वर्ष नाशिकच्या पंचवटीत श्रीराम नामाचा जप केला तेव्हा रामदास स्वामी झाले. आपल्या लोकांनी नुसतं 15 ऑगस्ट 26 जानेवारी आलं का 1ली आणि 4थीच्या पोरांना भाषणं आणायची. इंग्रजांनी तेच धुतला. पोरं म्हणले धुतला पण तो इतका नाही धुतला. धुतला त्याने पण तो पार लुटूनच आणला. आणि मग यांनी लग्नात 1ली 3रीच्या पोरांना इंग्रजांच्या गोष्टी सांगायच्या. यांना काय करायचं इंग्रजांचं? ही येऊ नाही तर याच्या वट्यावर घुसू. त्यांना काय केलं? 26 जानेवारीला आणि 15 ऑगस्टला पोरं शाळेत आले म्हणजे गोळ्यांमुळे आले नाही तर त्यांना काय करायचं? भाऊ तू तिकडं मोरले इंग्रज तुझ्या वट्यावर येऊ दे. काय करायचं? आणि आपल्या लोकांनी लग्नात आणि 10व्यात भाषणं आणायची. धर्मावर 10व्यात भाषण. त्यांच्या जाण्याने फार मोठी पोकळी तयार झाली. शब्द तर कुठून आणतात काय कळत नाही. त्यांच्या जाण्याने फार मोठी पोकळी तयार झाली. ती पोकळी कधी भरून निघणार नाही. निघेल पण तू गेला तर. काय लबाडे आहे. लग्नात सांगायचं यांचं वैवाहिक जीवन सुखाचं समाधानाचं जावो. यांच्याकडून देश सेवा घडो. अरे ते 9वी पासूनच लफड आहे. कोणतीच सेवा राहिली नाही त्यांची. त्यांनी एकच सेवा ठेवली, तुला हाणणे एवढीच सेवा राहील. अरे काय देश सेवा काय करते कोण? प्रत्येकाला हे सांगा आपला धर्म टिकवा. व्यक्ती गेली तरी चालेल. 42 वर्षाच्या इतिहासात कधी डोळ्यात पाणी नाही आलं. स्वतःच्या आईचा मृत्यू डोळ्यानं पाहिलं, बापाचा मृत्यू डोळ्यानं पाहिलं, भावाच्या घरात निघून जाणं डोळ्यानं पाहिलं. मिरच्याच्या व्यवहारात तोटा झाला, गुळाचा व्यापार केला, गुळाच्या व्यापारातही तोटा झाला, संसाराची राख रांगोळी झाली. बंबाजीला मारलाय, रामेश्वराने गाथा पाण्यात टाकलाय. पण 42 वर्षाच्या इतिहासात कधी डोळ्यात पाणी नाही आलं देवा, नाही आलं देवा. पण आज डोळ्यात पाणी आलं देवा. कारण सांगू, मी 13 दिवस खडकावर बसून भजन केलं आणि तुम्हाला मी 13 दिवस पाण्यात उभं केलं. एवढंच वाईट वाटलं. न कळत बायकोच्या अंगावर हात पडला तर हात तोडून टाकले. हा धर्म आहे. आम्ही काय करतोय? आम्ही लग्ना इतका खर्च हळदीला करतो. आजपासून सगळ्या सुशिक्षितांना सांगतो, लग्नांमधले सत्काराचे फेटे बंद करा आणि शाळेला कॉम्प्युटर द्या. आजचा गरीबाचा मुलगा सुद्धा लॅपटॉपवर बसून दिसला पाहिजे. काय मत आहे तुमचं? देवळ स्वच्छ नाही राहिली तरी चालतील, पण शाळा स्वच्छ ठेवल्या पाहिजे. आणि श्रीमंत लोकांनी लग्नातले सत्कार बंद करा. लग्ने साधे केले तरी मुलं होतात. काय लग्नात पैसा आहे महाराज, शुद्ध पागलपणा आहे ना. काय खावा याच्या आकली नाही.
चांगला गोल गुलाबजांबू होता. कोणच्या बापाचं काय गेलं लांब करून टाकला. काय गेलतं का काय, काय त्याच्या जनतेचा विकास आहे का काय हित आहे, दिला लांब करून. बरं केला समजा लाल, याच्या जनतेच्या हिताचा निर्णय काय. का गोल गुलाबजांबू लांब केल्यामुळे तळागाळातला माणूस सुखी होऊ शकतो अशी काही स्कीम आहे का. चांगले बुंदीन गुलाबजांबू सेपरेट होते, मारली झक. राजा राणी, राजा इतका लांब, राणी चांगले बसून लोक जेवत होते उभा, आणि ते सह्याडपट शर्टिंग करेल बुट पायात भात कान फडकून भात एकान धक्का लावला भातही सांडला. तुम्हाला उडत गेलं लग्न. काय आता लग्नात एक फाजील पद्धत आली. मंगलाष्टक संपले का नवरा नवरी उचलून घ्यायची, ते 7-8 सांड राहत्या माग, आणि एकमेकाला फेकून हार घालायचा. हो गेला ना बामणाच्या गळ्यात. तो बामण म्हणला नवरी माझी होते आणि ठेवून दिली नवरदेव. तो नवरदेव झाला चोपदार आणि आला आमच्या बोकांडी. काय काही नवीन. आता एक लग्नात नवीन पद्धत आली, लई चांगली आहे ती, मूर्ख पद्धत. तांदूळ चांगले हातात देत होते पाकिट, लोक आता पुढे फोडतीच नाही. आता लोकांना माहिती लफड्याचं लग्न नवी पासून तेच आहे. काय ते आता एक लग्नात पद्धत आली, मंगलाष्टक म्हणायच्या अगोदर नवरा नवरी मधून येणार. ते गेट केलंय, गेट लाइटिंग बिटिंग. नवरदेव, तो नवरदेव भाड्या भाड्याच्या गाडीत आला. 35 रुपयाचा चष्मा घेतो लिंबा खालचा. तो आता 99ला झाला, नाही तर 35लाच आला. त्याच्या माग खांब्यासाठी लटकेल ते 2-4 याडपाट. त्या नवरी माग 5-6 पागलपुरी, इतकी मेकअप, इथल्या फटीत चमकी भरते. आणि त्याच्या पुढे तो बँडवाला. बहर फूल बरसा मेरा महबूब आया है, मेरा महबूब आया है. जमलं का नाही. बहर फूल बरसा मेरा महबूब आया है. लॉन्स मध्ये एकदम शांतता, जसं प्रेत पेटवायचं. आता बहर फूल बरसा, आणि तो महबूब चालवतो कसा माहिती का. आणि त्याच्या पुढे फुलं टाकेत. अरे बाटलीची बुच टाका, बेवड येते. अरे ते मरणाचं क्वाटरी प्यातून त्याला खाला फुले. एक पहिली भक्ती करा, घाली लोटांग, घाली लोटांग वंदिन चरण, 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 घाली लोटांग वंदिन चरण.
ज्ञानाला पहिला संकल्प केलाय, वृद्धाश्रमाचा डाग धुवून गेलाच पाहिजे. लग्नांमधले सत्कार बंद करून ते शाळेला कॉम्प्युटर दिले पाहिजे, शाळा डिजिटल केल्या पाहिजे आणि आपला विद्यार्थी आदर्श झाला पाहिजे. हे फेटे बांधान, हे मोकार कौतुक करा, यादी कागद घ्या, मोकार येड्यांची नावं वाचित बसा. नावं वाचायची तर बँडवाल्या सगळं टाक्यांची वाचा. उगाच 2-4 जणांना वाचायचे. फेटे बांधायचे ना, आचार्य सगळं सगळ्याला बांधा. तुम्ही भेद करू नका, विनोद नाही. शाब्दिक आभार मानावेत, खर्च कमी करावा. तो खर्च गरीबाला करावा, त्याच्यात देव आहे. तिसरा मुद्दा आपल्याला करायचा आहे, टिळेकर साहेबांच्या विष्टचिंतनाला शाळा तर स्वच्छ ठेवायचीच आहे आणि विद्यार्थी तर चांगला म्हणायचाच आहे. पण आपल्याला अजून एक काम करायचं आहे. आज आपण जिच्यावर प्रकाश घेतो, कालांतराने वीज ही न परवडणारी गोष्ट होणार आहे. पर्यावरणाचा समतोल म्हणून आपल्याला सौर ऊर्जेच्या दिशेने वाटचाल करावी लागेल. काय मत आहे तुमचं? एक दिवस निसर्गाचा समतोल टिकेल, प्रदूषण कमी होईल, हवा स्वच्छ राहील आणि सर्वसामान्य माणसाला सुद्धा वीज परवडेल. पण सौर ऊर्जेचा विचार बाकी प्रत्येकाने केला पाहिजे. आज आपल्या घरामध्ये सोलर आहेत, तुमच्या माझ्या. 10 माणसं आले तर आपल्याला अडचण वाटत नाही आणि 5ही माणसं आले तर. तेच जर गॅसवर पाणी असतं तर 2-2 बादल्या घेतल्याच नसत्या. कोण गॅसवर पाणी जर असलं ना, इतकं पातेलं कडक करायचं आणि त्याच्यात गार टाकायचं. निसर्गाचा जेवढा फायदा घेता येईल तेवढा घ्यावा. आणि शरीर काहीच टिकवता आलं नाही तर चालेल, मन खंबीर ठेवा आणि शरीर टिकवा. सगळ्या रोगाला एकच औषध आहे, माइंड कंट्रोल इज द बेस्ट कंट्रोल. उगाच कोणी म्हणायचं दारू प्यायल्यावर कोरोना होत नाही, कोणी मेलो नाही. नाही, तुमचे निगेटिव्ह विचार काढून टाका, पॉझिटिव्हिटी ठेवा. हे शाळेतली कितवीला आहे तू? 8वीला. काटे किती? 12. घ्या 12. आणि त्याची आई म्हणती माझा सोन्या इतका हुशार, त्याच्या बापाला सगळ्या पार्सल आणून देतो. तू कितवीला रे चष्मेवाला? 11वी आर्ट. कॉमर्सला का तू? गेल्या वर्षी 10वीला होता का? तू तर सहज गेला 11वीत. तू कितवीला आहे शेजारचा? 9वीला. सेमीला आहे का मराठी मिडियमला आहे? मराठी मिडियमला आहे. विज्ञान नंबर 1, प्रकरण नंबर 1. त्याच्यामध्ये एका शास्त्रज्ञाचे 3 नियम आहे. त्या शास्त्रज्ञाचं नाव काय? न्यूटन. न्यूटनचा 3रा नियम मी सांगतो, तो बरोबर आहे का सांग. सेमीमध्ये सांगू का मराठीत सांगू? मराठीत. क्रिया व प्रतिक्रिया बले नेहमी समान असतात परंतु त्यांच्या दिशा परस्पर विरोधी असतात. याला न्यूटनचा गतिविषयक 3रा नियम म्हणतात. सेमीला कोण आहे इथं? आता काला कबूल होईल मारा. ते म्हणाल मी दाखलाच काम घेतला भाऊ. काय यांना तू कितीला लाल शर्टवाला? 7वीला. तुझ्या मागचा 9वीला. मग मी इतक्या टाइम कितवीला इजारीत होतो? पोरींमध्ये कोण आहे 10वीला? 10वीला कोण आहे? सेमी इंग्लिश मिडियम. सेमीला का इंग्लिश मिडियमला? इंग्लिश मिडियम. एनर्जी neither created nor be destroyed but it converted into one form to another form, it is called. पेपर नंबर 1 चॅप्टर नंबर 4. नियमाचं नाव सांगा. एनर्जी neither created nor be destroyed but it converted into one form to another form, it is called. काही उपयोग नाही. It is called energy law of conservation. Action and reactions are equal by direction opposite, it is called Newton's third law of motion. काही फायदा नाही, प्रतिज्ञा नाही, प्रार्थना नाही, परिपाठ बंद, काहीच होणार नाही. तो सांगा रे फक्त 11वीला सैराट मधलं सगळ्यात फोकस गाणं कोणतं? झिंग झिंग झिंगाट. करेक्ट. त्यामधली गाजलेली नटी कोणती? आणि तो नट सव्वीस जानेवारीला कोणता दिवस आहे? काय उपयोग आहे? हे 8-10 दिवसातून एकदा घरात घेतले पाहिजे, लाईट बंद केली पाहिजे, हे रिपीट केले पाहिजे,
हे मोकळे सोडायच्या वस्तू नाही. अहो हे अभ्यासच करते नाही. प्रत्येकानं ते खोकडं घेतलंय. येड्या बाबळीत मुरीत तुरीत कपाशीत. मोटरसायकल जर चाललो ना येड मला 3 वेळा अंगावर एक जण. आणि त्या मोबाईलवर बोलायच्या पद्धती केवढून आणल्यात. मोबाईलचा आणि कानाचा अंतर असावा. एज्युकेटेड लोक आहे तुम्ही. मोबाईल वरच्या खिशात कधी ठेवू नये. इथं हृदय आहे. हृदयाला 4 कप्पे आहेत. उजवी जवनिका, डावी जवनिका, उजवी कर्णिका, डावी कर्णिका. शिक्षक लोक मला उत्तर द्या. डॉक्टर लोक व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ अटॅक. अटॅक म्हणजे काय. तुमच्याकडे पेशंट गेलं का तुम्ही डायरेक्ट म्हणता तुम्हाला अटॅक आला. व्हॉट इज द डेफिनेशन. अटॅक म्हणजे काय. काय येतो अटॅक लिहून ठेवा. अटॅक इज नॉट अ डिसीज. इट इज अ सायकोलॉजिकल टेन्शन. अटॅक हा रोग नाहीये. हा मानसिक तणाव आहे. आणि तणाव काय येतो. प्रत्येकाला 2 मेंदू आहे. लहान मेंदू आणि मोठा मेंदू. त्याला 3 आवरण आहे. धुडावरण, जालावरण, मध्यावरण. त्या मध्यभागी प्रमस्तिष्क मेरुद्र पदार्थ आहे. हृदयाला हाय थिंकिंग झाल्यामुळे हृदयाला ब्लड ऑफ सर्क्युलेशन कमी होतं. आणि ब्लड ऑफ सर्क्युलेशन कमी झाले की हृदयाच्या काही शिरा कमकुवत होतात. आणि नो काउंटिंग ब्लड सर्क्युलेशन झाल्यामुळे आरबीसी आणि डब्ल्यूबीसी कमी पडतात. परिणामी माणसाला घाम येतो आणि हृदय बंद पडतं. इट इज कॉल्ड अटॅक. आम्ही विचारच करायचा नाही. आम्ही फक्त शिकायचं, मालिका पाहायच्या, टीव्ही पाहायचे. अटॅकवर एकच औषध आहे. घडलेली घटना तात्काळ विसरणे. नो टेन्शन, फ्री ऑफ. मग एवढा महाराष्ट्र मास्क वापरितो, सॅनिटायझर वापरितो. हे रस्त्याने भिकारी घोरात यांना कधी पॉझिटिव्ह निघाला एखादा भिकारी. भिकारी पॉझिटिव्ह का निघत नाही. त्याचं कारण आहे थिंकिंग लोअर, ह्युमिनिटी फुल. इकडे थिंकिंग हाय, ह्युमिलिटी लोअर. आपले मेंदूचे विचार बदल झाले. अटॅक म्हणजे काय. काय अटॅक म्हणजे काय विचारच करायचा नाही. आणि अटॅक आलेल्या माणसाला पॅरालिसिस होतोच. तुमच्या ज्या शिरा आहेत, धमना आहेत, इथं हृदय आहे. वरच्या खिशात मोबाईल ठेवत जाऊ नका. ठेवायचा नाही कधी मोबाईल वरच्या खिशात. हा मूर्खपणा करीत जाऊ नका. तुम्ही पेमेंट घेता कशाने मला हे सांगा. 1.5 लाख पेमेंट घेता बावळा ठेव. तुम्हाला हृदय कळा नका. हे आमच्यासारख्या धोत्रेनी सांगायचं का तुम्हाला. आमच्यासारख्या येडपाटाने सांगायचं का तुम्हाला. आणि तुला 1.5 लाख पेमेंट आहे बावळाटा. तू कशाचं पेमेंट घेतो. हृदय विनोद नाही. मोबाईल जर इथं ठेवला आणि सायलेंट जर मोबाईल असेल, व्हायब्रेटिंग जर झालं तर हृदयाच्या पेशी कमकुवत होऊ शकतात. आणि शरीराचा सगळ्यात नाजूक अवयव हृदय. डोकं फुटलं तर चालेल, पाय गेला तर चालेल, पण तुम्ही याला जपा. मोबाईल वरच्या खिशात कधी ठेवू नये. मोबाईल पॅन्टच्या पुढच्या खिशात कधी ठेवू नये. मोबाईल ना कमरेला जो बेल्ट असतो ते चमड्याचा असतो आणि त्याला एक कव्हर करावा. आणि शक्यतो त्वचेपासून मोबाईल काही अंतरावर असावा. कारण त्याला व्हायब्रेटिंग वेव्स आहेत. दिल्लीतला माणूस गपकन कोंडव्यामध्ये बोलतो पटकन. दिल्लीतला माणूस पटकन. याला वेव्स आहेत. हा विनोद समजू नका. आणि वेअरिंग जे आहे तुमचं, कानाला 4 पडदे आहेत. मग बरेचसे लोक ते काडकी कानात घालून जे मोबाईलवर बोलतात. इट इज व्हेरी डेंजरस. तुम्हाला असं वाटतं की त्याला इयरफोन का काय हेडफोन काय म्हणतात त्याला. हा हा ये मला तिकडं काय म्हणा त्याला इयरफोन. त्या इयरफोन कानात राहिल्यामुळं कानामधून तुमच्या ज्या वेव्ह जातात त्या पॉझिटिव्ह जात नाहीत, निगेटिव्ह जातात. मोबाईलवर बोलताना त्वचेपासून अंतर असावं. काही शिकलं पाहिजे का नाही. मग शाळेत जाऊन आपण आतापर्यंत केलं काय. शाळेत तर शिकवलं का नाही आपल्याला लहानपणी. शिंकताने रुमाल वापरावा. मग आता हे गुरुजीने तेव्हा शिकवलं ना. मग आपल्याला अजूनही कळा नका का. हॅलो हॅलो हॅलो. अरे बंद कर ना. का भुकतो तू. आणि हॅलो कुठे नदी वय जळतो येतो. काय मोबाईलची पद्धत. बरं पद्धती इतक्या नालायक आल्यात मोबाईलच्या. हॅलो 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 हॅलो. आता इकडं लाव. अरे काय माणूस आहे. आता हे आम्ही नाही वापरीत मोबाईल. काय फरक पडलाय. माझा मोबाईल तर सेकंदावर आहे.
तुम्ही माझ्याशी 1 सेकंद बोलणार, येस नो, उलट तिकडं. 24 तासात 4च तास वापरतो मी मोबाईल. शिवाय घेऊन 23 रुपयाचा मोबाईल आहे, घेऊन मला 6 वर्ष झाली. आपल्याला व्हॉट्सअप नाही, फेसबुक नाही, काय नाही, कोण मिळालं तपास नाही. लग्वीला आली, चैन सुद्धा खोलली नाही, आख्या बुटात पाणी गेलं खाली. हा विनोद नाही मारा. तुम्हाला मेंदू टवटवीत ठेवायचा असेल तर ह्या गोष्टीचं आकलन करावंच लागेल. याला टेन्शन नको आहे, याला मेंदूला जाण जितका कमी राहील तितकं तुमचं आयुष्य जास्त राहील. सोडून द्यायचं. कॉलेजला असताना आपल्याला प्रेयसीने धोका दिला, जाऊ दे, आता स्वभाव आहे तिचा. होते आपल्याकडे पैसे, लुटलं तिनं आपल्याला, जाऊ द्या लुटलं. मग तिचाच फोटो स्टेटसला होतो म्हणजे पापाल का तू? सोडून द्यायचा तो विषय. काय हे विषय निग्लेक्टेड करायचे मला, तर त्याला विचार करायचा नाही. आणि ज्या गोष्टीचा तुम्ही विचार करायचा त्या गोष्टीचा करा. माझं वय 40 वर्ष झालं, माझं अजून हरिपाठ पाठ नाही, हा विचार करा ना. 3 लाख रुपये पेमेंट घेतोय, माझा बाप थुकेल तंबाखू वाळून खातोय, याचा विचार करा. मी माझ्या बापाला तंबाखूची पुढे देऊ शकत नाही, याचा विचार करा. प्रियशीता प्रियशीचा काय विचार करायचा? आणि कोण कोणचं काम आहे तर काय ती प्रियशीन काचं काय? ही झाकली 1.25 लाखाची. काही लोक म्हणते तिचं माझ्यावर प्रेम आहे. पागल तू, हे पागल, तुला काय कळतं प्रेम आणि बावळा? आणि हे मोबाईलमुळं पागलपणा झाला, दुस्ती न पाहता झाली. व्हॉट्सअप, फेसबुक, हिने ATM मोकळा केला याचा अख्खा. हा भिकारी झाला आणि हिने करी हो ना आमच्या बोखंडी आला. काय करा, काय माणसं करतात काय कळत. इथून पुढच्या कालावधीमध्ये नाही 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 नाही, इथून पुढे सावधच झालं पाहिजे. काय म्हणत हे इंदुरीकरचं कीर्तन, मी मरल तरी तुम्हाला आपली आठवण येईल, हा माणूस काय म्हणत होता. आता जाऊ दे, आता माझे दिवस खराब आहेत, पण हे मुद्दे काळाची. चांगलं मागेल. 25% पोरी प्रेमविवाह करून नंतर आत्महत्या करायच्या विचारात आहेत. का? प्रेमाचं सिलेक्शन चुकलं. मूर्खाच्या कोणाच्या तरी नादी लागायचं, त्याला क्वालिटी नाही, क्वांटिटी नाही, दर्जा नाही, क्वालिफिकेशन नाही, भंगार कोणत्याही पोराच्या नादी लागायचं. बंगल्यात राहत होती, ड्रायव्हर संघ गेली म्हणजे लेवल आहे का काय? त्याला काय त्याला क्वालिटी दर्जा काय? प्रेम करू नये ह्या मताचा मी नाही, पण त्याला क्वालिटी पाहिजे. काय मत आहे तुमचं? निदान त्याला तर खायची अक्कल पाहिजे का नाही? गेले पळून, आले परत. प्यार में कुछ दम नाही, कोण फट झाली पाहिजे, त्याला क्वालिटी पाहिजे. मला इथून पुढच्या कालावधीमध्ये हा विनोद नाही. एका मित्रानं एकाला सांगितलं माझं सोमवारी लव्ह मॅरेज आहे. त्याने सांगितलं कोणाशी? त्याने सांगितलं शी इज माय कॉलेज फ्रेंड, ती माझ्यावर कॉलेजला होती. म्हणलं इसी के बिना मैं पल भर भी जी नहीं सकता, अगर वो ना मिली तो मैं रेल्वे के नीचे सो जाऊंगा, इश्क ही मेरी जिंदगी है. आता इतकं बारीक आपल्याला जमायचं नाही. आणि मी लय बारीक सांगितलं, तुम्ही माझ्यावर शंका घ्यायला बसल्या, तुमच्या कोण नाही लागत. मित्राने सांगितलं मी काही सोमवारी लग्नाला येत नाही, मंगळवारी आशीर्वाद द्यायला येतो. हा मंगळवारी फोटो बिटो घेऊन गेला आशीर्वाद द्यायला. ज्याचं सोमवारी लग्न होते ते असं झालेलं हात लावून बसलं होतं. हा गेला आणि त्याला म्हणलं व्हाय यू आर बिकम नर्वस? याने सांगितलं कॉम्प्लिकेटेड केस. याने व्हॉट इज द प्रॉब्लेम? याने सांगितलं प्रॉब्लेम इज डेंजरस. काल लग्नच झालं नाही, तो फोटोच पाडला खाली. तर म्हणलं काय नाही म्हणला. कोर्टाच्या पायरीपर्यंत गेलो. पायरी चढत असताना त्याला मला सांगितलं मी तुमचीच आहे, तुमच्यावरून जीव ओवाळून टाकलाय, तुम्हारे बिना मैं पल भर भी जी नहीं सकती, अगर तू ना मिला तो मैं रेल्वे के नीचे सो जाऊंगा, फुल है गुलाब का, असं बरंच काय म्हणतात ते. गुलाबाचं म्हणत नका जाऊ, सूर्यफुल म्हणा म्हणजे मोठं होतं. तिनं असं म्हणत मला कोर्टाच्या पायरीपर्यंत नेलं आणि कोर्टाची पायरी चढल्यावर तिने सांगितलं आता मी तुमच्यावरून जीव ओवाळून टाकलाय, तुमच्या नावे बँकेत पैसे किती आहे? म्हणजे प्रेम कशावर केलं? पैसे. तो म्हणला 25,000. पोरगा आला थांबन मराय. 25,000 काय होते? त्याच्या मित्राने त्याला सांगितलं तिला सांगायचं माझ्या नावे 25,000 आहेत, पण माझ्या चुलत्याच्या नावे 5 लाख आहेत आणि त्याला काही पोरग नाही, ते मला मिळणार आहे. तो म्हणला हेच सांगितलं मी तिला. ती माझ्या चुलत्या संगच गेली, मी तुझी वाट पाहत बसलो. असं काय करतो?
हे प्रेम नाही काय नाही, घालील लोटांगण वंदीन चरण, फक्त लव इज इक्वल टू मनी. प्रेम मन प्रेम तिघच करतात, एक आई वडील, दोन संत, तीन भगवंत. कटेवर उभा राहतो पण उख्या जगाला सांभाळतो. कटेवर उभा राहतो पण एवढ्या गाडीतले प्रवास करतात त्याचा ऍक्सिडेंट होऊ देत नाही, हा जगाचा बाप आहे. हे शिका. आणि टिळेकर साहेबांच्या अभिष्टचिंतनाला चौथा एक संकल्प करायचा आहे, एकमेकांमध्ये मतभेद काढून एका ताटात जेवायला शिका. माळ घाला, कपाळाला गंध लावा. सगळ्यांना धन्यवाद. आभार प्रदर्शन झाल्याशिवाय कोणी उठायचं नाही. मी किती बोललो तरी तुम्ही सुधारायचं नाही.